परभणी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला असून जिल्ह्यातील जिंतूर, पूर्णा आदी या भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील 1700 लोकसंख्या असलेल्या कमलापूर येथे पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत आटले। केवळ एक विहिरीवर ग्रामस्थांची तहान भागते। कसा प्रश्न तुमच्याकडे? लय प्रश्न बेकार आहे साहेब, आमच्या पाण्याची पाणीच नाही। म्हाताऱ्या माणसानं कुठं जायचं, कसं पाणी शेंदायचं? आम्ही होत नाही, आम्हाला आडाचं पाणी रात्रचं दिसत नाही, काय करावं? पाणी दुसरं काही सरकारनं सोय केली नाही? तुटली केली, काय सोय नाही आमच्या गावाला, पाण्याची काहीच सोय नाही। फक्त ह्या एक विहिरीला पाणी आहे सध्या। पाणी हे पण आटतंय 4 दिवसात, हे पाणी राहत नाही। विहीरच 25 फूट आहे आणि कुठलं पाणी राहिनीला। शोकांतिका ही आहे की उन्हाळी सुट्ट्यामध्ये विद्यार्थी खरं तर बाहेर फिरायला जातात, मात्र या गावाचे विद्यार्थी आपण पाहू शकता या ठिकाणी दिवस दिवस त्यांचं पाणी भरण्यासाठी जातोय। बाळा, काय नाव आहे तुझं? सरस्वती। सरस्वती, किती वेळ पाणी भरावं लागतं तुला दिवसभरात? 2-3 वेळेस भरावं लागतं। हा, दुसरं काहीच नाही पाण्याची सोय इथं? नाही ना, कोणी भरू देत नाही, आम्हाला भरावं लागतं, आम्हालाच न्यावं लागतं। आता गावामध्ये कंडिशन अशी आहे की आम्हाला ना ग्रामपंचायत वाली आहे, ना जिल्हा परिषद वाली, ना पंचायत समिती वाली। आम्ही जिल्हा परिषदेला, कलेक्टर ऑफिसला वेळोवेळी पाठपुरावा केला तरी आमच्या ह्या निवेदनाची कोणी दखल घेत नाही। गावामध्ये वयाच्या 4 वर्षापासून वयोवृद्ध माणसापर्यंत आज पाण्यासाठी आम्हाला भटकावं लागत आहे। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।